नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आपण बघितलं की जानकीला ऐश्वर्याचं संपूर्ण सत्य माहिती आहे. तरीसुद्धा इथे जानकी ऐश्वर्याला काहीसुद्धा बोलत नाही. कारण तिला माहिती असतं ऐश्वर्याला जर काही बोलायला गेलं तर ती सुमित्राला एकाचं दोन सांगेल आणि अजूनच माझ्या विरोधामध्ये भडकवेल. तेव्हा इथे आता ऋषिकेशने ती जबाबदारी स्वतःवरती घेतलेली असते ऐश्वर्याला धमकवण्याची. पण इथे ऐश्वर्याने सुद्धा आता ऋषिकेशला सुमित्राच्या तोंडावरती पाडण्याचा प्लॅन केलेला असतो. ऋषिकेशची धमकी ही तिने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेली असते आणि ती सुमित्राला दाखवते आणि मग सुमित्रा सगळ्यांच्या समोर ऋषिकेशला खडे बोल सुनावते. इथे सुद्धा आता ऋषिकेशला ऐश्वर्याने मात देऊन सगळ्यांच्या समोर तोंडावरती पाडलेलं असतं आणि स्वतः आता मी डाव जिंकले असं तिला वाटत असतं. पण प्रेक्षकांनो, इतक्यावरच आता जानकी थांबत नाही. तर इथे जानकीने ऐश्वर्याला ऐश्वर्याच्या भाषेतच उत्तर देण्याचं ठरवलेलं असतं. इथे आता जानकीने ऐश्वर्याला अशी काही धमकी दिलेली असते की ऐश्वर्या स्वतः 24 तासाच्या आत प्रॉपर्टीचे पेपर आणून इथे ऋषिकेशच्या हातामध्ये देते. कारण प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे जानकीने ऐश्वर्याला धमकी देताच ऐश्वर्या खूपच जास्त घाबरलेली असते आणि ती सुद्धा इथे जानकीला उत्तर देण्याच्या नादामध्ये आपल्या संपूर्ण गुन्ह्याची कबुली देते. तिने आता गुन्ह्याची कबुली देतानाचा तिचा संपूर्ण व्हिडिओ इथे जानकीने शूट केलेला असतो आणि तो व्हिडिओ सुमित्राला दाखवणार आणि तुझं कारस्थान सुमित्राच्या समोर आणणार असं इथे जानकीने सांगितल्यानंतर जानकीचा हा प्लॅन आता ऐश्वर्याच्या लक्षात येतो. ऐश्वर्या घाबरते आणि मग तो व्हिडिओ सुमित्राला दाखवू नये म्हणून ते प्रॉपर्टीचे पेपर ऐश्वर्या आणून ऋषिकेशच्या हातामध्ये देते. तर अशा पद्धतीने इथे जानकीने प्रॉपर्टीचे पेपर आता मिळवलेले असतात आणि ऐश्वर्याला सडेतोड असं उत्तर दिलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, पहिला डाव जानकी जिंकलेले असते. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता जानकी विचार करत असते की सारंग भाऊजींनी आईंना संपूर्ण सत्य सांगितलं की नाही. कारण आई अजूनही आपल्या बाजूने काही बोलतच नाही. ते ऐश्वर्याची साथ देतात, ऐश्वर्याला सपोर्ट करतात. काहीही झालं तरीसुद्धा आईंना ऐश्वर्याचं कारस्थान कळलं पाहिजे. तेव्हा इथे सारंग म्हणत असतो, पण वहिनी, अगं मी आईला भेटून सगळं काही सांगितलं. ऐश्वर्याने कशा पद्धतीने आपल्याला फसवलं, कशा पद्धतीने आपलं घर तोडलं आणि त्याचबरोबर कशा पद्धतीने मलासुद्धा फसवलं, हे सगळं मी आईला सांगितलं. मग तरीसुद्धा आईचा आपल्यावरती विश्वास का बसत नाही आहे? आईला अजूनही शहाणपण का येत नाही आहे? आत्तापर्यंत जाऊन तिने ऐश्वर्याच्या झिंज्या ह्या पकडायला हव्या होत्या. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुमित्रा त्याच वेळेला तिथे येते आणि म्हणते की शहाणपण आले मला, अगदी योग्य पद्धतीने मला शहाणपण आले. त्या ऐश्वर्याने आपल्या सगळ्यांना जो काही त्रास दिला आहे ना, त्या सगळ्या गोष्टी माझ्या लक्षामध्ये आलेल्या आहेत. पण मलासुद्धा असंच वाटत होतं, ज्या वेळेला सारंगने मला संपूर्ण सत्य सांगितलं त्यावेळेला जाऊन त्या ऐश्वर्याच्या 2 थोबाडीत द्यावं असंच मला वाटत होतं. पण मी विचार केला की ऐश्वर्याच्या नुसतं थोबाडी देऊन काही होणार नाही आहे. आपल्याला असं काहीतरी करावं लागेल की ऐश्वर्याला जन्माची अद्दल घडेल. त्यामुळे मी गप्प बसले आणि मी माझं नाटक सुरूच ठेवलं ऐश्वर्याबरोबर चांगलं वागण्याचं. पण जानकी, तू बरोबर होतीस गं. मीच आंधळेपणाने त्या ऐश्वर्यावरती विश्वास ठेवला. तेव्हा आता तू रणशिंग फुंक. आता इथे फक्त कारस्थानं होणार नाही तर युद्ध होणार. आता त्या ऐश्वर्याला धडा शिकवण्यासाठी आपण सगळे रणदिवे एकत्र येणार आहोत. मी आहे तुझ्याबरोबर, मी तुमच्याबरोबर आहे आणि या प्लॅनमध्ये मी सहभागीसुद्धा होणार आहे. ऐश्वर्याला धडा शिकवण्यासाठी आपल्या सगळ्यांना आता एकत्र यावंच लागणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सगळे रणदिवे एकमेकांच्या हातावरती हात टाकतात आणि म्हणतात की आता युद्ध होणार. आता ऐश्वर्याच्या कारस्थानांचा बदला आपण तिच्याकडून घेणारच. तेव्हा इथे जानकी म्हणत असते की आतापर्यंत त्या ऐश्वर्याने आपल्या सगळ्यांचा चांगुलपणा बघितला आहे ना, पण आता सत्य कितीही तिने लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा सत्य लपून राहणार नाही. ते बाहेर येणारच आणि जिंकणार ते सत्य आणि हारणार ते ऐश्वर्याचं खोटं.
तेव्हा इथे आता सौमित्र म्हणत असतो की ऐश्वर्याला तिच्या कारस्थानाची शिक्षा मिळणार, तिचा निर्णय आता हा लागणारच. तेव्हा सारंग म्हणत असतो तिचा जो काही खोटाडेपणा आहे, तिचा जो नाटकीपणा आहे, तो सगळ्याच्या सगळा आता समोर येणार. तिला आता तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळणार. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याने प्लॅन केला होता ऋषिकेशला फसवण्याचा. तिने बरोबर ऋषिकेशने दिलेली धमकीच रेकॉर्ड केलेली असते आणि सुमित्राला दाखवले असते ना. तेव्हा जानकी म्हणते की चला आता आपण सुद्धा ऐश्वर्याला तिच्या भाषेमध्येच उत्तर द्यायचं. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते की जानकी, मी आहे तुझ्याबरोबर. आतापर्यंत ऐश्वर्याचं ऐकून मी तुझ्यावरती अविश्वास दाखवला गं, तुला खोटी समजले, तू या घराच्या वाईटावरती आहेस असं वाटत होतं मला. तुला या घराची सत्ता हवी आहे, तुला इथे सगळे अधिकार स्वतःकडे हवेत असं ती ऐश्वर्या माझ्या मनामध्ये भरत होती आणि मलासुद्धा तिच्या बोलण्यावरती विश्वास बसत होता. मला असं वाटत होतं की ऐश्वर्या आता सुधारली आहे, पण तसं नाही आहे. ती गोड गोड बोलून माझ्या मनामध्ये तुमच्या सगळ्यांबद्दल विष कालवत होती आणि स्वतः मात्र सगळं काही करून सवरून नामा निराळी राहत होती. पण आता माझे डोळे उघडलेत, आता मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. त्याच्यामुळे आता मला सगळं काही स्पष्ट आणि लख्ख दिसतंय. मला माफ कर जानकी, ऋषिकेश, सौमित्र, अवंतिका, तुम्ही सगळेजण मला माफ करा. मी तुमच्या सगळ्यांची गुन्हेगार आहे. पण आता मला कळलंय, मला कळून चुकलंय की ती ऐश्वर्या आपल्या घरामध्ये आली आणि आपल्या घराचं तिने वाटोळं सुरू केलं. तिने शपथ घेतली आहे ना आपल्या रणदिवेंना उद्ध्वस्त करण्याची, पण आता आपण तिचा हा डाव उद्ध्वस्त करून टाकायचा. आता मी तिच्यावरती विश्वास ठेवणार नाही, मला एकदा माफ करा. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, आई, मागच्या वेळेला सुद्धा तू हेच म्हणाली होतीस आणि शेवटीला तू पुन्हा एकदा त्या ऐश्वर्याच्या बोलण्यामध्ये आलीस. पुन्हा असं करू नकोस. अगं तू आता तरी डोळे उघडून स्पष्टपणे बघ, तिने आपल्या सारंगला सुद्धा फसवलं गं, त्याच्यावरती खोट्या प्रेमाचं नाटक केलं, त्याला तिच्या बाजूने वळवण्यासाठी त्याच्याबरोबर प्रेमाचं नाटक केलं आणि तो मेल्यावर सुद्धा त्याला तिने सोडलं नाही, तर खोट्या प्रेग्नन्सीचं नाटक करून ती या घरामध्ये आपल्याला उद्ध्वस्त करण्यासाठी राहिलेलीच आहे. तू बघ ना गं, आपल्या सारंगच्या जाण्याचं तरी तिला दुःख आहे का? ती उलट नवनवीन कारस्थानं करतेच आहे. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, मग आता काय करायचं? तेव्हा सारंग म्हणतो, सगळ्यात आधी तर प्रॉपर्टीचे पेपर मिळवायला हवेत, कारण तिला आता संपूर्ण प्रॉपर्टी तिने स्वतःच्या नावावरती केली, म्हणून या प्रॉपर्टीचं डील तिला लवकरात लवकर करायचं आहे आणि संपूर्ण प्रॉपर्टी तिला स्वतःच्या नावावरती केले आणि ती आता विकून आपल्याला रस्त्यावरती आणायचं आहे. तेव्हा जानकी म्हणते की आता एक काम करूया, आता ऐश्वर्याला तिच्याच प्लॅनमध्ये अडकवूया. आता मी जाते आणि त्या ऐश्वर्याला बरोबर धडा शिकवते. ऋषिकेश, तुम्ही एक काम करा, मी जेव्हा तिच्याबरोबर बोलेन ना तेव्हा तुम्ही व्हिडिओ करा. तेव्हा अवंतिका म्हणते, नको वहिनी, व्हिडिओ मी करते, कारण आता ऋषिकेश दादांना मध्ये घ्यायला नको, नाहीतर ती पुन्हा त्यांच्यावरती खोटानाटा आरोप करेन. तेव्हा अवंतिका म्हणते की ठीक आहे, मी येते वहिनी तुमच्याबरोबर. तेव्हा जानकी म्हणते, ठीक आहे ऐश्वर्या, तू चल माझ्याबरोबर. आज आपण दोघीजणी जावा मिळून त्या ऐश्वर्याचं कारस्थान उघडं करायचं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी येते ऐश्वर्याबरोबर बोलायला. ती म्हणते, काय गं ऐश्वर्या, तुझी हिंमत कशी झाली गं माझ्या नवऱ्यावरती खोटे नाटे आरोप करायची? काय म्हणालीस तू आईंना की माझ्या नवऱ्याने तुला धमकी दिली आहे का? तर त्यांना सारंग भाऊजींच्या नावाची प्रॉपर्टी हवी आहे म्हणून तुला धमकी देत आहेत का? खरंच त्यांना सारंग भाऊजींच्या वाट्याची इथे प्रॉपर्टी हवी आहे. अगं, ज्या माणसाने आपल्या कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी, घरातले वाद मिटवण्यासाठी संपूर्ण प्रॉपर्टी त्यांनी तुम्हाला दिली आणि नंतरला आम्ही घर सोडून निघून गेलो होतो, तेव्हा तू काय केलंस गं? कंपनी डुबवलीस, संपूर्ण प्रॉपर्टी विकायला काढलीस, घराचा लिलाव काढलास, तो आमचं घर विकायला काढलंस आणि ज्या माणसाने, ज्या जानकीने हे घर वाचवलं त्याचं काहीच नाही, तरीसुद्धा इथे आईने तुझ्यावरती विश्वास ठेवला आणि तू काय केलंस? शेवटीला आईंचा पुन्हा एकदा विश्वासघातच केलास ना. संपूर्ण प्रॉपर्टी तुझ्या एकटीच्या नावावरती केलीस. हे आम्हाला माहिती नाही असं वाटते का तुला? ऋषिकेशने सगळं काही सांगितले मला. सारंग भाऊजींनी जाण्याच्या आधी त्यांना सगळं सांगितलं होतं की तू ही संपूर्ण प्रॉपर्टी एकटीच्या नावाने केलीस, बरोबर ना? आणि ती प्रॉपर्टी तुला आता विकायची आहे, म्हणूनच ते प्रॉपर्टीचे पेपर तू देत नाही आहेस ना आम्हाला. पण एक गोष्ट लक्षात ठेव ऐश्वर्या, हे सगळं तू फसवून केलेस.
फसवून तू इथे संपूर्ण प्रॉपर्टी स्वतःच्या नावाने केलीस. आम्ही सगळे रणदिवे जर एकत्र आलो ना तर तुला त्या प्रॉपर्टीमधला एक तुकडा तर तुला मिळणारच नाही आहे. पण आता मी स्वतः आईनं सांगणार की ते प्रॉपर्टीचे पेपर ऐश्वर्याकडून घ्या म्हणून, कारण ती सगळी प्रॉपर्टी तिने स्वतःच्या नावावरती केले. मग तर तुला ते पेपर दाखवावेच लागतील ना. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, काय गं, काय करणार काय आहेस तू? जसं मी तुझ्या नवऱ्याला तोंडावरती पाडलं तसं मी तुलाही तोंडावरती पाडेन. बघितलंस ना तू, आईने कशा पद्धतीने आता ऋषिकेशला धमकावलं आहे माझ्याजवळ नीट बोलायचं म्हणून. तरीसुद्धा तुमची अक्कल अजून ठिकाणावरती आलेली नाही आहे का? तरीसुद्धा तुला कळलं नाही मी अजून काय करू शकते? तुझा नवरा माझ्याकडून पेपर काढू शकला नाही तर तू आली आहेस का आता त्याची वकिली करायला? तुम्ही लोकांनी मला कितीही धमकवलं ना तरीसुद्धा प्रॉपर्टीचं पेपर मी तुम्हाला देणार नाही आहे. कळलं का तुम्हाला? तेव्हा जानकी म्हणते, सगळं कळलं आहे मला. प्रॉपर्टी सगळी स्वतःच्या नावाने केली आहेस आणि आता आम्हाला उद्ध्वस्त करण्याचा डाव रचतेस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आईनं हे सत्य आता मी जाऊन सांगणार आहे. तेव्हा सुमित्रा इथे तुझ्या बोलण्यावरती विश्वासच ठेवणार नाही असं ऐश्वर्या म्हणते. ऐश्वर्या म्हणते, मी आईंसमोर जाऊन थोडीशी नाटकं केली ना की आई माझ्यावरतीच विश्वास ठेवतील. मी सांगेन त्यांना की मी प्रॉपर्टी माझ्या नावाने केलेलीच नाही आहे, मी असं का करेन? हे लोक खोटं बोलत आहेत. असं नाटक करायला मला 2 मिनटंसुद्धा लागणार नाही. अगं तुझा नवरा ऋषिकेश, त्याला तर राम म्हणतात ना. ऋषिकेश म्हणजे घर सोडून जाणारा. अगं पण त्या ऋषिकेशवरती सुद्धा आईने विश्वास ठेवला नाही तर तुझ्यावरती काय ठेवतील गं? जा जाऊन सांग काय सांगायचं आहे ते. पण मी आता ही प्रॉपर्टी तुम्हाला कधीच देणार नाही. प्रॉपर्टी माझ्या नावाने आहे आणि ती माझ्याच नावाने राहणार. तुम्हाला सगळ्यांना या घरातून हाकलून देते की नाही बघाच तुम्ही. तेव्हा जानकी म्हणते, बास, मला हेच ऐकायचं होतं. तुला ही प्रॉपर्टी स्वतःच्या नावाने केलेली आहेस, ती विकायची आहे ना, बरोबर ना? आम्हाला सगळ्या रणदिवेंना रस्त्यावरती आणायचं आहे ना तुला. आता तुला जे काही करायचं आहे ते कर. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ही प्रॉपर्टी आम्ही तुझी कधीच होऊ देणार नाही. मी माझं घर वाचवेन, मी माझं गोकुळ वाचवेन. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, कसं गं, कसं वाचवणार आहेस तू? ते प्रॉपर्टीचे पेपर मी तुला देणारच नाही आहे. तेव्हा इथे जानकी म्हणते, तू स्वतः ते पेपर आणून देशील आणि नाही आणलेस ना तर हा जो काही पुरावा आहे ना तो जाऊन आम्ही आईंना दाखवू. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, कुठला पुरावा? तेव्हा जानकी म्हणते, ये अवंतिका इकडे ये. तेव्हा इथे जानकी म्हणते, अवंतिका व्हिडिओ व्यवस्थित केला आहेस ना? तेव्हा अवंतिका म्हणते, हो वहिनी, व्हिडिओ अगदी व्यवस्थित रेकॉर्ड झालेला आहे, ज्याच्यामध्ये जानकी आणि इथे ऐश्वर्या यांचं संपूर्ण बोलणं रेकॉर्ड झालेलं असतं. तेव्हा त्याच्यामध्ये ऐश्वर्या स्वतःच्या तोंडाने स्वतःची गुन्ह्याची कबुली दिलेली असते की ही प्रॉपर्टी संपूर्णपणे माझ्या नावावरती आहे आणि तुम्हाला सगळ्या रणदिवेंना मी रस्त्यावरती आणणार आहे. ही प्रॉपर्टी विकून मी आता ह्याचे पैसे घेणार आहे. मला तुमच्याबरोबर काहीही देणं घेणं नाही आहे. अजून थोडे दिवस मी हे चांगुलपणाचं नाटक करणार. एकदा का प्रॉपर्टीचं डील झालं की मी इथून निघून जाणार आणि तुम्ही सगळे रणदिवे रस्त्यावरती येणार. तेव्हा इथे आता सुमित्राच्या जवळ जे काही ऐश्वर्याने नाटक केलेलं असतं त्याचा सगळा खुलासा इथे आता या व्हिडिओमध्ये झालेला असतो. कशा पद्धतीने ऋषिकेशला तोंडावरती पाडलं, कसं खोटं खोटं मी इथे आईंसमोर नाटक केलं, या सगळ्या गोष्टी त्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झाल्यामुळे इथे आता जानकी म्हणते, हा व्हिडिओ जाऊन आता आईंना दाखवते, मग आईंचा तरी विश्वास बसेल ना की कशा पद्धतीने तू इथे आता संपूर्ण प्रॉपर्टी स्वतःच्या नावाने केलीस. मग त्या प्रॉपर्टीचं डील होण्याच्या आधीच आईंना सत्य कळेल आणि आई तुला धक्के मारून या घरातून बाहेर काढतील. कळलं ना तुला? आणि तशी ही प्रॉपर्टी चौघांच्या नावाने होणार होती, पण ती स्वतःच्या तू नावावरती केलीस. त्याच्यामुळे आम्ही सगळेजण कोर्टात गेलो ना तरीसुद्धा निकाल आमच्याच बाजूने लागेल, हे विसरू नको तू ऐश्वर्या. मग तुला ही जी काही कटकारस्थानं करता येत आहेत ना ती सुद्धा येणार नाही जर आम्ही सगळे रणदिवे कोर्टामध्ये गेलो तर. कशा पद्धतीने तू आमची फसवणूक केलीस ना, मग आईसुद्धा तुझ्या बाजूने साक्ष देणार नाही तर आमच्याच बाजूने साक्ष देतील. कळलं का गं तुला? तेव्हा इथे ऐश्वर्याला वाटतं की अरे देवा, या लोकांना तर आता कळलं आहे की मी प्रेग्नेंट असण्याचं नाटक केलं आहे. माझा व्हिडिओसुद्धा आता रेकॉर्ड केला आहे, त्याच्यामध्ये मी सगळंच बोलून बसले की कशा पद्धतीने यांना फसवलं, प्रेग्नेन्सीचं नाटक केलं, आईंसमोर नाटक करते, तुम्हाला रस्त्यावरती काढणार, आता मी काय करू? तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते की नाही नाही, मी प्रॉपर्टीचे पेपर देईन तुम्हाला.
पण हा व्हिडिओ तुम्ही आईंना दाखवू नका. तेव्हा इथे ऐश्वर्या जाते आणि तिने आता स्टोरूममध्ये जे काही प्रॉपर्टीचे पेपर ठेवलेले असतात ते ती काढते आणि 24 तासाच्या आत ऋषिकेशच्या हातामध्ये देते. ऋषिकेश तिला म्हणालेलाच असतो की 24 तासाच्या आत तुला हे प्रॉपर्टीचे पेपर माझ्या हातामध्ये आणून द्यावेच लागतील. आणि प्रेक्षकांनो तेच होतं. 24 तासाच्या आत प्रॉपर्टीचे पेपर आता ऋषिकेशच्या हातामध्ये देण्यात आलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता प्रॉपर्टीचे पेपर दिल्यानंतर जानकी ते पेपर सुमित्राला दाखवते आणि म्हणते, हे बघा आई, संपूर्ण प्रॉपर्टी या ऐश्वर्याने स्वतःच्या नावाने केली होती आणि म्हणत होती की ऋषिकेशला सारंगच्या वाटणीची प्रॉपर्टी हवी, पण तिने सारंग भाऊजींचं नावसुद्धा ह्या प्रॉपर्टीमध्ये ठेवलेलं नाही आहे. संपूर्ण प्रॉपर्टी तिने स्वतःच्या नावावरती केली होती. आता त्या घरामध्ये राहता यावं यासाठी इथे आता ऐश्वर्याने ते पेपर ऋषिकेशच्या हातामध्ये नेऊन ठेवलेले असतात. तेव्हा सुमित्रा म्हणते की जानकी, तुझ्यामुळे हे प्रॉपर्टीचे पेपर मिळाले गं, नाहीतर आपण सगळेजण रस्त्यावरती आलो असतो. तुझ्यामुळे आपले हे घर वाचलं, आपले हे गोकुळ वाचलं. मला माफ कर जानकी. तेव्हा इथे जानकी म्हणते, आई, तुम्हाला माफी मागायची गरज नाही आहे. तुम्हाला सत्य समजलं, तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या, हेच आमच्यासाठी खूप आहे. तुम्ही आम्हाला मदत करताय, ऐश्वर्याचं कारस्थान तुमच्या लक्षात आलं, दुसरं आम्हाला काहीही नको. तेव्हा इथे आता जानकी आपल्या आईला मिठी मारते. त्यामुळे इथे सुमित्रालासुद्धा ऐश्वर्याबद्दलचं सत्य समजल्यामुळे सगळ्या गोष्टी इथे आता स्पष्ट झालेल्या असतात.